सोबत देऊन भाजपचे कार्यकर्ते आपल्याकडे आणण्याचा प्रयत्न करतात आणि जिल्हाध्यक्षांनी तसं एक पत्र देखील तुम्हाला दिलं. काही ठिकाणी अशा घटना घडलेल्या आहेत, त्या लक्षात आलेल्या आहेत. त्या मी शिवसेनेचे जे प्रमुख आहेत एकनाथराव शिंदेजी यांच्या नजरेस आणून द्या. मुंबईमध्ये दोन्ही ठाकरे बंधू एकत्रित येणार आहे, काही स्ट्रॅटेजी विशेष राहणार आहे मुंबईसमोर? बघा, पहिली गोष्ट तर मी तुम्हाला सांगतो, कोण कोणासोबत युती करताय हे गौण आहे. मुंबईच्या जनतेने महायुतीचा महापौर करायचा हे मनात ठरवलेलं आहे. त्यामुळे आम्हाला कोणासोबत लढायचं हे आता पुढच्या काळात स्पष्ट होईल. ते एकत्रित आले, ते वेगळे लढले, कसंही झालं तरी देखील महापौर हा महायुतीचाच होता. रामदास कदमांना आपण देखील ओळखता, इतके वर्ष मी ओळखतो, आमचे मित्र आहेत. ते रागाच्या भरात बऱ्याच गोष्टी बोलत असतात. सगळ्या गोष्टी सिरियसली घेता येत नाही. आपल्या महिला व बाल विकास मंत्र्यांनी अतिशय स्पष्टपणे सांगितलेलं आहे, 26 लाख असे अकाउंट सापडलेले आहेत की जे लाडक्या बहिणीच्या निकषात बसत नाहीत, ज्याच्यामध्ये पुरुष देखील आहेत, ज्याच्यामध्ये अन्य योजनांचा लाभ घेणारे देखील आहेत. वेगवेगळ्या निकषांमध्ये न बसणारे, मग कोणी इन्कम टॅक्स पेई असेल किंवा जे काही आपण निकष तयार केले होते त्यात न बसणारे अकाउंट्स आहेत. आत्ता हे सगळे अकाउंट रद्द केलेले नाहीत, हे सस्पेंड केलेले आहेत. त्याची सगळ्यांची पुन्हा एकदा शहानिशा केली जाईल. जे आम्हाला रेकॉर्डवर आढळत आहे तेच जर सत्य असेल तर मात्र हे अकाउंट बंद केले जातील. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.